आजा आजा मला भूक लागली। अगं गाप, बाप गेलाय भाकर तुकडा मागाय, आला की देतो, जरा दम घे। बाळा, तू जर शाळेत आलीस आणि शिकलीस ना तर तुला तिथे छान खाऊ बी भेटेल हं खायला। खाऊ मिळेल? शपथ म्हणाव। शपथ। मग येते मी तुमच्या शाळेत। गप ग, तिला दापू नका राणबा। हे काय केलं? मला मला शिवलात इटाळ इटाळ झाला। आता गावात कळलं तर ते माझं मी बघून घेईन राणबा। पण राणबा, आतापर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं, अन्याय पाहिला, अपमान पाहिला, अत्याचार सहन केला। तुमच्या पिढीच्या वाट्याला जे काही आलं ते तुम्ही बदलू शकला नाहीत। पुढच्या पिढ्यांनी सुद्धा हेच भोगायचं का? मला माहिती वस्तीतल्या तुमच्या कुणाचीच लगेच हिंमत व्हायची नाही। पण ध्यानात ठेवा, कुठल्याही बदलाची, कुठल्याही क्रांतीची सुरुवात एका पावलाने होती। ते पहिलं पाऊल तुम्ही उचला राणबा। धरा तुमच्या नातीचा हात आणि घेऊया तिला माझ्या शाळेत। जर एक लेकरू शाळेत आलं ना तर उद्या 10 येतील, उद्या 10 आली तर परवा 100 येतील। पण त्यासाठी कुणाला ना कुणाला पहिलं पाऊल उचलावं लागल। माझ्या भावांनो, हिम्मत करा आणि या चिखलातून बाहेर पडा। मी आणि सावित्री ठामपणे तुमच्या पाठीशी उभी आहोत।